देशाची सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर आपली सत्ता आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांसोबत उभे ठाकलेत. एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजप शिंदे गटाची युती असा थेट संघर्ष होणार असताना सध्याच्या स्थितीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईमधील पारडं जड दिसत आहे. मुंबई शहरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची कसोटी लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार असून मराठी माणसाचा कौल निर्णायक ठरणार असतानाच मराठी बहुल भागामधील ट्रेंड हे समोर आलेत. मुंबई शहर भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व कायम असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेला त्यांच्या अस्तित्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे. शहरातील मराठी प्राबल्य असलेल्या प्रभागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत 22 माजी नगरसेवक आहेत, तर दुसरीकडे शिंदे यांच्याकडे केवळ 6 नगरसेवक गेलेत. शहर भागामधील 10 विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 4ही आमदार हे निवडून आलेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला यश मिळालं नसल्यानं महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या सेनेची कसोटी लागणार हे उघड आहे. शहरामधील 56 प्रभागामध्ये एकसंघ शिवसेनेचे 26, भाजपचे 14, काँग्रेसचे 11, मनसेचे 2 तर समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आभासे यांच्या प्रत्येकी एक उमेदवार आहेत. 2017च्या पालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 11 माजी नगरसेवक, शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे पक्षाचे 20 व मनसे काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण 22 माजी नगरसेवक आहेत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी आणि मनसे प्रत्येकी एक अशा 11 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. भाजपकडे 14 माजी नगरसेवकांसह काँग्रेसमध्ये असलेले 2 असे एकूण 16 माजी नगरसेवक आहेत. काँग्रेसला त्यांच्या 11 पैकी केवळ 5 माजी नगरसेवकांनी साथ दिली असून मनसे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अवस्था अधिक बिकट आहे. दोन्ही राष्ट्रवादीसह मनसेकडे मुंबईत एकही माजी नगरसेवक हा उरलेला नाही आहे. एकूणच सगळी आकडेमोड पाहता मुंबई शहरात संघटनात्मक ताकद, माजी नगरसेवकांचं संख्याबळ आणि मतदारांचा विश्वास या निकषांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना ही मजबूत स्थितीमध्ये दिसणार आहे. त्यात त्यांना मनसेची साथ लाभणार असल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये कस लागणार आहे.